नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वामी विवेकानंद असं म्हणतात की उठा जागे व्हा, उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य करीपर्यंत थांबू नका. मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश असा की बऱ्याच व्यक्तींना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं ध्येय काय आहे हे माहिती नसतं आणि ज्याला आपलं ध्येय काय हे माहिती नसतं तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती किंवा त्याचा स्वतःचा विकास करू शकत नाही. म्हणून आपलं जर ध्येय ठरवायचं असेल तर आपण नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीनं आपण ध्येय ठरवलं पाहिजे या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. तर ध्येय ठरवण्याची सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती पहिली गोष्ट आहे की डिफाईन युअर गोल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपलं ध्येय पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की मला नेमकं काय करायचं आहे. त्याच्यानंतर माझी आवड ही कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे आपण सर्वप्रथम ठरवलं पाहिजे. नंतर ध्येय आपल्याला ठरवताना मदत कशाची होते तर प्रेरणेची. तर मला कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा मिळते किंवा मी कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीनं करू शकतो त्या क्षेत्रामध्ये माझं जाण्याचं जे काही ध्येय असतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल असंच ध्येय आपण ठरवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं प्रगती केली पाहिजे. तर गोल सेटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. डिफाईन युअर गोल. त्याच्यानंतर पुढे मित्रांनो स्मार्ट गोल्स. स्मार्ट गोल्स म्हणजे काय तर स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, नंतर एम म्हणजे काय तर मिजरेबल आणि ए म्हणजे काय तर अचिवेबल. अशा पद्धतीनं स्मार्ट गोल्स हे आपलं असलं पाहिजे. स्मार्ट आता स्पेसिफिक एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला मी स्पेसिफिक हा शब्द वापरतो त्यावेळेला मला नेमकं काय करायचं आहे हे मला माहिती असलं पाहिजे. मिजरेबल म्हणजे काय तर ते ध्येय किती कालावधीमध्ये आपल्याला ते साध्य करायचं आहे किंवा त्याच्या बाबतीत मी एक रिअलिस्टिक वास्तववादी ध्येय हे मी ठरवलेलं आहे की नाही हे मला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टी म्हणजे काय तर टाईम बाउंड. आपल्याकडे तेवढ्या टायमामध्ये किंवा तेवढ्या वेळेमध्ये ते ध्येय साध्य होण्यासारखं आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. कारण वेळेच्या पलीकडे एखादी गोष्ट गेली तर ती साध्य होऊन सुद्धा काहीही त्या बाबतीत उपयोग नसतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. नंतर सगळ्यात महत्त्वाची तिसरी जी गोष्ट येते ती म्हणजे प्राधान्य आणि व्यवस्थापन, ज्याला आपण प्लॅनिंग किंवा नियोजन असं म्हणतो. मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्ट जी महत्त्वाची असते ती ध्येय ठरवताना आपल्याला प्राधान्यक्रम किंवा व्यवस्थापन हे ठरवता आले पाहिजे. जर आपण प्राधान्यक्रम ठरवलं, महत्त्वाच्या गोष्टी अगोदर केल्या किंवा ज्या अत्यंत आपल्याला ध्येयापासून परावृत्त करतात, ज्या डिस्ट्रॅक्शन आहे ह्या जर बाजूला सारल्या आणि ज्या प्राधान्यक्रमाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अगोदर आपण केल्या तर मला वाटतं आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादं ध्येय ठरवतो त्यावेळेला आपल्याला आपल्या मार्गामध्ये अनेक अडचणी येत असतात. मग या अडचणींपासून आपण कशा पद्धतीनं त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो किंवा त्याच्यावर मात करू शकतो ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याकडे एक प्लॅन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ॲक्शन प्लॅन. आपण एखादं ध्येय साध्य करताना जर त्याच्यामध्ये ॲक्शनच केली नाही तर ते ध्येय आपल्याकडून साध्य होणार नाही. म्हणून ते ध्येय साध्य करताना आपल्याकडे एक ॲक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे आणि तो ॲक्शन प्लॅन आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेवायची गोष्ट आहे की सेलिब्रेट युअर माइलस्टोन. सेलिब्रेट युअर माइलस्टोन म्हणजे काय तर आपल्याला जे ध्येय साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून आपल्याला जे काही छोटेसे विजय मिळत जातात किंवा आपल्याला छोट्याशा सक्सेस मिळत जातात या सक्सेस आपण ज्याला सेलिब्रेट करायला शिकलो पाहिजे आणि ह्या सेलिब्रेट करत असताना त्याचा आनंद आपल्याला होत असतो. मग एकूण आपण 5 मुद्दे बघितले की आपण ध्येय ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा होता डिफाईन युअर गोल. दुसरा मुद्दा होता स्मार्ट गोल. तिसरा मुद्दा होता की आपल्याकडे त्याला प्राधान्यक्रम आपण ठरवला पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थापन प्लॅनिंग आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा होता की ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स म्हणजे येणाऱ्या अडथळ्यांवर आपण मात केली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं मात केली पाहिजे. आणि सेलिब्रेट युअर माइलस्टोन. आपल्याला आपले माइलस्टोन जे आहेत, छोटे छोटे विजय जे आहेत ते आपण त्या ठिकाणी ठरवले पाहिजे किंवा सेलिब्रेट केले पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर आपण गोल सेटिंग केली तर नक्कीच आपल्याला आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं ध्येय मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.